राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर डिसेंबर-जानेवारी महिन्यात होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. या निवडणुका टप्प्याटप्प्याने आणि व्हीव्हीपॅट मशीनशिवाय घेण्यात येणार आहेत. ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार या निवडणुकांना मंजुरी देण्यात आली असून या रचनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता कायदेशीर अडथळा न राहता निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. दिल्लीतील जलशक्ती मंत्रालयात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलमट्टी धरणाच्या नियमनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूरचे पालकमंत्री तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नांदणी मठातील महादेवी उर्फ माधवी प्रतिमेला मठात परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नांदणी मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक पटाचार्य महाराज, कोल्हापूर मठाचे मठाधिपती लक्ष्मीसेन भट्टारक पटाचार्य महाराज, वरुड मठाचे मठाधिपती धर्मसेन भट्टारक पटाचार्य महाराज आणि तिजारा मठाचे मठाधिपती सौरभसेन भट्टारक पटाचार्य महाराज यांनी सहभाग घेतला. श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे 2 खांब किरणोत्सवात अडथळा ठरत आहेत. हे खांब जर 1 फूट सरकवले तर श्री अंबाबाईचा 7 दिवसाचा तेजस्वी किरणोत्सव होऊ शकतो. आज हे खांब बसवले जाणार असले तरी पुरातत्व खात्याने बदलाला नकार दिलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष दिल्यास बदल शक्य आहेत. कोल्हापुरात 18 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी स्वतंत्र पोलीस चौकी प्रस्तावित आहे. एका पोलीस निरीक्षकासह 35 ते 40 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. सुरक्षा व वाहतूक नियोजनासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे. मलकापूर तालुका शाहूवाडी येथे 1 कोटी रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या शिवराज्य भवन या बहुउद्देशीय इमारतीचं उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न झालं. हातकणंगले गावातील तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्यावर तोडगा काढण्यासाठी नगरसेवक अभिजित लुगडे यांनी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्याकडे पाठपुरावा करून 30 लाखाची निधी मंजूर करून घेतलाय. या निधीतून गटार व ड्रेनेज पाणी पुरवठा योजनेच्या कामाचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडलं. 144 वर्षाची परंपरा असलेल्या प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर येथे सोमवार 4 ऑगस्ट रोजी सीमेवरील जवानांसाठी राखी बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. एनसीसी, एअरविंग्स बटालियन आणि आरएसपीच्या 113 विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला. विद्यार्थिनींनी घरी उपलब्ध वस्तूमधूनच एकूण 230 आकर्षक राख्या तयार केल्या. तिरंगी रंगाच्या राख्याचं विशेष आकर्षण होतं. सर्व राख्या जवानांकडे पाठवण्यात आल्या आहेत. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक गिरीश जांभळीकर व त्यांच्या टीमचं विशेष मार्गदर्शन लाभलं. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.